तुम्हाला वाटत असेल काय झालं रे बा इथं, तर चला सांगतो तुम्हाला. उठल्या पिवळे आता पांढरे केले, 2 गिन धुतलं मस्त. चव्हाणच्या दुकानावर आलो, बिस्किटचा पुडा घेतला कॅशमध्ये. मग काय घरी जायचं तर ट्रकच आळी प्यायला. मस्त बिस्किट खाल्ली, मस्त क्वालिटी होती. कुल्या म्हणे दा आम्ही हिरो दिसलो का बाहेर, म्हणलं हो ना. बाळू अण्णा मी चाललो कामाला. मग आज त्या पोराकडे मोबाईल नाही, त्याच्यामुळे हे ऑफलाईन गेम खेळत होते. कामावरली माणसं जरा विचार करू लागले कशी मशीन लावायची. तर अनु म्हणे मी अमिताभ बच्चन दिसतो काय दा, म्हणलं हो ना. काका म्हणत हो लाईट लागायला जायला काहीतरी मिळ हे गड्या. ढोंडू आज कॉलम संगच खेळायला काम नाही. दाजी म्हणत मला पाहन फुलं व्हा, हे आमचे बा आहेत बरं, लेगोड असतात. अकुदा पण आला होता आज सिमेंटच्या गोण्या घेऊन, बाहुबली. सरपंच लय खुश असतात. अशी गिटी रेती भरली की लगेच माल तयार होऊन वर येते. गणान मस्त पुड्या गिड्या आणल्या, काम चालू झालं. मग लगेच सरपंच मध्ये इथं गड्डा पडला का काय, हे कृष्णा काका आमचे हे WW खेळू लागले. त्यांचे लाईनमन पाण्यात पण काम करतात ना. गावातली लाईन गेली होती, मग चाललो शेडवर मोबाईल चार्जिंग लावायला. उमा म्हणे ले पाणी पडायला बे, मरतो. शेडवर आलो, चाबीच सापडी ना, काय करावं काय समजीस ना. निख्यामध्ये उमाला ते पाहिजे काळी चिमणी चालली. चाबीसाठी बाळू अण्णाला फोन लावला. बाळू अण्णा म्हणत आलोच. ते मग बाळू अण्णा चाबी घेऊन पायन चपला सगळंच भरलं होतं अण्णाचं. तर निख्यानं कुलूप गिलूप खोललं, उमान दरवाजा उघडला. पायाचं पट्ट्या फोन चार्जिंग लावले. लय खुश होते. आता मास्तर कोणाला बोलायला हे फक्त आम्हालाच माहिती, तुम्हाला नाही सांगत आम्ही. ओमान निख्या म्हणे आपण पण शेड टाकू. चला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये, टाकतात का पाहू.